नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. पूर्णाजीची नुकतीच आता स्मृती परत आलेली असते आणि पूर्णाजीने सायली तन्वी नाही आहे, सायली ही सायलीच आहे आणि मागचा जो काही भूतकाळ घडला ते सर्व पूर्णाजीला अगदी स्पष्टपणे आठवलेलं असतं आणि त्याच गोष्टीचं सायलीला खूप वाईट वाटत असतं की पूर्णाजी आता तिला तन्वी म्हणत नाही आहे आणि म्हणूनच सायली खूप दुःखी झालेली असते. त्याच्यानंतर इकडे कोर्टामध्ये अचानकपणे सचिननी हिअरिंगची तारीख मागून घेतली आणि नेमकं याच्या मागचा काय अर्थ होता हे अर्जुनला आणि अस्मिता कोणालाच लक्षात येत नाही. सचिनने अशी अचानक तारीख मागण्याचं त्यांना कारण कळत नाही, पण मात्र ते हिअरिंगसाठी जातात. अर्जुन सायलीला ही गोष्ट चांगलीच माहिती असते की नेमकं सचिनने हिअरिंग मागून घेतली म्हणजे याच्या मागे नक्की काहीतरी अर्थ असेल आणि सचिन येथे कोर्टामध्ये अस्मितावरती खोटे नाटे आरोप करतो. घाणेरडे आरोप करत चैतन्य अस्मिताचं अफेअर आहे असं कोर्टाला सांगतो. हे ऐकल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. अस्मिता तर पूर्ण हादरून गेलेली असते की चैतन्य हा तर माझा भाऊ आहे आणि हा सचिन असं खोटे नाटे काय आरोप करतोय आणि त्याच्या बाबतीतले त्याने पुरावे देखील कोर्टामध्ये सादर केलेले असतात. सचिन सांगत असतो की हे माझ्याकडे पोटगी मागतायत. चैतन्य आणि अस्मिताचं अफेअर आहे आणि त्यांच्या दोघांना लग्न करायचं असल्यामुळे अस्मिताने लगेच माझ्याकडे डिवोर्स मागितला आणि अस्मिता काही बोलूही शकत नाही. तिच्यावरती जे खोटे आरोप झालेत ते खोटे हे ती कोर्टामध्ये सिद्ध देखील करू शकत नाही. या सर्व गोष्टीमुळे सर्वच खूप हादरलेले असतात. घरी आल्यानंतर सगळ्यांनाच मोठं टेन्शन आलेलं असतं. अर्जुन पश्चाताप करत सर्वांना सांगत असतो की या सचिन असं काहीतरी करू शकतो याचा मला आधीच अंदाज यायला हवा होता, कारण हा सचिन इतका नालायक माणूस आहे की तो असं नक्कीच करू शकतो. पण मात्र तेवढ्यात लगेच कल्पनाच्या मोबाईलवरती एक फोन येतो आणि तो फोन दुसरा तिसरा कुठला नसून तर तो पोलीस स्टेशनमधनं आलेला असतो, कारण प्रिया प्रेग्नेंट आहे हे तिला काहीही करून सुभेदारांना सांगायचंच असतं आणि त्याच्यासाठी ती खेळ असते. आत्महत्या करण्याचं नाटक करते आणि सगळ्या सुभेदारांना ती आता पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेणार असते आणि तिचं सत्य स्वतः सांगणार. तर मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.